असं सुंदर आणि सिंपल मंगळसूत्र तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकता. तर नमस्कार, मी दीप्ती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला घरच्या घरी लॉंग मंगळसूत्र कसं गाठवायचं ते सांगणार आहे. पहिल्यांदा मी 4 मणी आणि वाटी हे स्वच्छ करून घेतलं. थोड्याशा पाण्यामध्ये निरमा टाकला आणि एकच उकळी काढली. त्याच्यामध्ये आपल्याला हे वाटी मणी टाकायचे आहेत आणि एकच उकळी काढल्यानंतर गॅस बंद करून पाणी कोमट झाल्यानंतर जो आपला खराब ब्रश असेल त्याच्याने अशा पद्धतीनं स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मी स्वच्छ पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे व्यवस्थित धुवून घेतलं आणि पाणी नितळायला ठेवलं. पाणी नितळल्यानंतर आता आपण हे वाटीत घेऊयात आणि आता हे बघा, हे जे लॉंग मंगळसूत्र आहे त्याची जी तार आहे मधली 4 मणी आणि वाटी असलेली, तर ती तारच मधून कट झालेली आहे. त्यामुळं आता मला परत हे मंगळसूत्र गाठवायचं आहे. तर मंगळसूत्र गाठवताना आपल्याला दोरा याचा वेगळा असतो, धागा वेगळा असतो, नायलॉनचा धागा असतो. तर माझ्याकडे दोन्हीही कलर आहेत, व्हाईट कलर आणि येलो कलर. तर इथे मी सुई घेतलेली आहे 2. ह्या सुद्धा सुया ज्या आहेत त्या मंगळसूत्र गाठवायच्या असतात, त्यामुळे त्या खूप बारीक असतात, कारण आपली मणी सुद्धा खूप बारीक असतात त्यामुळे. तर कपडे शिलाईचा जो धागा आहे व्हाईट कलरचा, पांढऱ्या कलरचा, त्या धाग्याने मी सुईमध्ये तो धागा ओवून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला बघा, मंगळसूत्र केवढ्या उंचीचं पाहिजे ते आपण ठरवायचं. प्रत्येकाच्या हाईटनुसार याची उंची असते. तर आता हे मणी बघा तुम्ही, काळे आपले जे मणी असतात रेग्युलर मोठ्या साईजचे ते आहेत आणि जे हे सोनेरी रंगाचे दिसतात तर ते साधे काचेचे मणी नाही आहेत, तर ते क्रिस्टल मणी आहेत. आणि हे मणी आहेत ना, हे अगदी तुम्ही गरम पाण्यात जरी वापरलं किंवा काही म्हणजे खराब होत नाही, त्याचा रंग जात नाही घामाने वगैरे किंवा आपल्या अंघोळीच्या गरम पाण्याने, ते तसेच राहतात. तर हे जुनेच मणी आहेत आणि मी पुन्हा एकदा हेच जुने मणी आता ह्याच्यामध्ये ओवणार आहे. आणि जे सोन्याचे मणी आहेत, रवी माठाची डिझाईन आहे त्याच्यावरती, ते 80 मणी आहेत. आता मी 33 इंचाचा म्हणजे 33 इंचाचा लॉंग मंगळसूत्र बनवणार आहे. तर त्यासाठी मी जो धागा आहे तो मी जास्त घेणार आहे, कारण एंडला जे आहे शेवटी आपल्याला फिरकी जी असते त्याला सुद्धा गाठ मारायची असते, त्यामुळे आपल्याला शेवटी सुद्धा दोरा सोडायचा असतो, धागा सोडायचा असतो. तर इथे आपल्याला आता 33 इंचाचं करायचं असेल तर साधारणतः 36 इंचाचा वगैरे असा दोरा आपल्याला घ्यायचा आहे. एका बाजूला 2 पदर अशी आपण मण्यांची माळ ओवणार आहोत. त्यामुळं एक मणीची माळ जी आपण बनवणार आहे त्याला आपण 2 धागे घ्यायचे आहेत. म्हणजे एका बाजूला 4 धागे आणि दुसऱ्या बाजूला 4 धागे. पण आपल्याला जो आहे दोरा अखंड घ्यायचा आहे. म्हणजे 33 इंचाचा जो आपण डबल लेयर करणार आहोत त्याचं म्हणजे 33 दोन्ही झाले आपले 66. आता आपण जास्त दोरा घेतलोय त्यामुळं आपला झाला तो इथं 35 पकडलं तरी 70 इंचाचा झाला. हा 70 इंच होईल असा आपण दुमडून घ्यायचा आहे तो दोरा. दुपदरी करायचा आहे आणि एका बाजूला दुपदरी आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा दुपदरी. तर असा आपल्याला 2 मोठे 70 इंचाचे धागे काढून घ्यायचे आहेत. ते मध्ये फोल्ड करून त्याचे 35 इंच बनवून घ्यायचं आहे. तर त्याची जी टोकं आहेत ते 2 समान करून घ्यायची आहेत आणि ज्याच्या बाजूला कट नाही त्या बाजूला आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला जास्त स्पष्ट समजेल. आता धाग्यांच्या दोन्ही टोकांना जे आहे ते आपण सुई मगाशी जी धाग्यामध्ये ओवून घेतली होती त्या धाग्याने आपल्याला तिथं दोन्ही टोकांना गाठ मारून धागा पॅक करायचा आहे. आता आपला दोरा अखंडच असणार आहे, कारण आपल्याला अखंडच सगळे मणी वगैरे ओवायचे आहेत. ते 4 सोन्याची मणी, 2 वाटी सुद्धा आपल्याला अशा ह्या अखंड धाग्यामध्येच घालायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी फिरकी घालून घेतली. फिरकी घालायच्या आधी काळे मणी घातलेला आहे, कारण दोरा खाली फिरकीतून निसटू नये म्हणून. त्यानंतर फिरकी घातलेली आहे आणि सगळ्यात शेवटी आपण गाठ मारलेली आहे, त्यामुळे आपली फिरकी आता तिथून निसटणार नाही. आता दुसरी सुई जी आहे ते वजनदार कापडामध्ये घुसवून ठेवायची आहे, कारण मग ती सुई तशीच खाली ठेवली तर नकळत आपल्याला धाग्यामध्ये, ओवणाऱ्या धाग्यामध्ये तो धागा सुद्धा फसत जातो आणि सगळ्यात नंतर मग आपल्या ते लक्षात येतं. त्यामुळं दोरा सेपरेट करताना सुद्धा अवघड जातो. म्हणून पहिल्यांदा ज्या सुईचं आपल्याला काम आहे, ज्या सुईमधून आपण मणी ओवणार आहोत ती सुईच आपल्या हातात घ्यायची आहे आणि दुसरी सुई जी आहे ती वजनदार कापडामध्ये अटॅच करून ठेवायची आहे. त्यामुळं आपलं हे जे काम आहे अगदी इझी होईल. तर पहिल्यांदा जे मणी आहेत ते एका साईडला 16 आहेत सोन्याच्या मणीच्या आधी. तर मला हे आधीच लॉंग होत होतं, आता मला थोडीशी हाईट कमी करायची आहे. त्यामुळे सोन्याचे जे मणी आहेत त्याच्या शेवटचे जे 2-3 मणी आहेत ते मी घालणार नाही, ते बाजूला काढून ठेवणार आहे. आता पहिल्यांदा मी फिरकीजवळचे जे सोनेरी मणी आणि काळे मणी आहेत ते ओवून घेतलेले आहेत आणि जुन्या धाग्यामध्ये जे काळे मणी सोनेरी मणी आहेत त्याच धाग्यामध्ये राहून दिलं आणि सुईने अशा पद्धतीनं त्या धाग्यातून ह्या धाग्यामध्ये ओढून घेतलं. तर हे खूप सोपं होतं, असे सुट्टे सिंगल मणी एक 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 घालत बसण्यापेक्षा.
तर आता एक लेयर झालेली आहे, एक माळ आपली ओवून झालेली आहे. तर आता आपल्याला 4 मणी आणि 2 वाट्या घालून घ्यायच्या आहेत. तर थोडंसं दिसायला पण छान दिसेल म्हणून मी 4 मणी जे आहेत सोन्याचे त्यातल्या 2 सोन्यांच्या मध्ये एक मी काळी मणी घातलेली आहे. 2 वाट्यांमध्ये सुद्धा एक काळी मणी घातलेली आहे. म्हणजे एक सोन्याचा मणी, एक काळा मणी, पुन्हा सोन्याचा मणी, काळा मणी, एक वाटी काळा मणी आणि पुन्हा एक वाटी, अशा पद्धतीनं हे मी गाठवलेलं आहे. त्यामुळे दिसायला सुद्धा सुंदर दिसेल. आता ही सुई आपल्याला कापडात अडकून घ्यायची आहे आणि दुसरी मगाशी आपण जी कापडात अडकून घेतलेली होती त्या सुईवर आता आपण दुसऱ्या बाजूची मणी ओवायची आहेत. तर त्याच पद्धतीनं समान मणी घ्यायची आहेत आपल्याला. गोल्डन मणी, काळे मणी आणि सोन्याचे मणी सुद्धा एकसारखं ओवून घ्यायचं आहे, एकसारखे मणी घालायचे आहेत. आणि मगाशी आपण जे 4 सोन्याचे मोठे मणी आणि 2 वाट्या त्याच्यामध्ये धागा घातलेला होता तशाच पद्धतीनं आता दुसऱ्या सुईने सुद्धा त्यातून हळूहळू आपल्याला असं तो दुसरा धागा ओवून बाजूला काढायचा आहे. आता एका साईडचे आपले 2 मण्यांची पदर म्हणजे 2 मण्यांची लढी जी आहे ती ओवून झालेली आहे. आता आपला हा दोरा अखंडच आहे, म्हणजे आपण एक साइड मध्ये जे मणी ओवणार आहोत ते डबल पदरी दोरा पूर्ण सिंगल आहे आणि दुसरा कट करून जो दुसऱ्या बाजूचा घेतलेला आहे तोच अखंड आहे. आता आपला दोरा अडकू नये म्हणून मी अशा पद्धतीने दुसरी सुई अटॅच केलेली आहे कापडाला, म्हणजेच बेडशीटला अटॅच केलेली आहे. आणि आता आपण दुसऱ्या बाजूचे जे आहे मण्यांची माळ ओवून घेऊयात. तर फिरकी जी जुन्या मंगळसूत्राची होती ती कट केली आणि तिथून मग मणी मी थोडेसे बाहेर काढले. मगाशी आपण फिरकीपासून सुरुवात केली होती, पण ह्या वेळेस आपल्याला जे आहे सोन्याचे जे 4 मोठे मणी आणि 2 वाट्या आहेत तिथून सुरुवात करायची आहे. तर त्याच पद्धतीनं सेम आपल्याला गोल्डन मणी क्रिस्टलचे आणि काळे मणी ओवायचे आहेत. त्यानंतर सोन्याचे मणी समान घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीनं मगाशी जसं ओवलं त्याच पद्धतीनं आपल्याला जे आहेत हे मणी ओवून घ्यायचे आहेत. मगाशी जी आपण फिरकी ओवली होती ती दोन्ही सुईंच्या धाग्यातून ओवली होती. पहिल्यांदा आपण जी एक सुई 2 धाग्यांना अटॅच केली होती त्या सुईमधून पहिल्यांदा काळा मणी आणि फिरकी बाजूला घेतली आणि पुन्हा मग दुसरी सुई होती त्याला जे धागे अटॅच केले होते त्या सुईतून आपण पुन्हा त्या काळ्या मणीमधून आणि फिरकीमधून तो धागा बाहेर काढलेला आहे. तशाच पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या बाजूची सुद्धा फिरकी आहे ती आपल्याला व्यवस्थित धाग्यातून ओवून घ्यायची आहे आणि मग दोरा सुद्धा व्यवस्थित ऍडजस्ट करायचा आहे, म्हणजे एका बाजूचे जे 2 पदर आहेत ते अगदी समान आले पाहिजेत. तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये कसं काळ्या मणीतून आणि फिरकीमधून पहिल्यांदा एक सुईचा धागा जो आहे अटॅच केलेला तो बाहेर घेतला, नंतर दुसऱ्या बाजूला जी सुई होती त्या धाग्यातून सुद्धा आपण हे असं व्यवस्थित बाजूला केलेलं आहे. एक काळा मणी आणि फिरकी दोन्ही बाजूचे जे आहेत तसं आपल्याला दोन्ही सुईमधून धाग्यामधून काढून घ्यायचे आहेत. तसंच 4 सोन्याचे मोठे मणी आणि 2 वाटी जे आहेत ते सुद्धा आपल्याला दोन्ही सुईंच्या धाग्यांमधून काढून घ्यायचे आहेत. आता फिरकी निसटू नये म्हणून आपल्याला अशी गाठ मारून घ्यायची आहे. मी इथं 3 वेळा गाठ मारलेली आहे, कारण गाठ निसटू नये किंवा गाठ छोटी होऊन त्यातून मणी किंवा फिरकी निसटू नये म्हणून. आणि आता जो गाठ मारून एक्स्ट्रा धागा राहतो तो आपल्याला थोडंसं अंतर ठेवून कट करायचा आहे. त्यामुळे मी मगाशी म्हटलं की दोरा थोडा जास्तच घ्या, कारण आपल्याला गाठ पण मारायची असते. आणि आता गाठ मारून झाल्यानंतर धागा कट करून झाल्यानंतर जी उदबत्ती पेटवलेली उदबत्ती असते, लावलेली अगरबत्ती, त्याच्याने आपल्याला थोडासा तिथे चटका द्यायचा आहे, कारण हा जो धागा आहे तो नायलॉनचा धागा आहे तर तो निसटू शकतो. त्यामुळं अशा पद्धतीनं आपल्याला त्याला थोडंसं जाळून घ्यायचं आहे. धागा जाळताना थोडीशी काळजी घ्या, कारण त्याची जी गरम राख आहे ती खालच्या धाग्यांवरती पडू नये, त्याला कुठे कट होऊ नये म्हणून. आता आपण या मंगळसूत्राला व्यवस्थित फिरकी लावून घेऊयात आणि आपली फिरकी व्यवस्थित लागलेली आहे. जरी आपण ह्याला 2-3 गाठी मारल्या असल्या फिरकीजवळ तरी सुद्धा आमच्या इकडे हे लॉंग मंगळसूत्र गाठवण्यासाठी 250 ते 300 रुपये चार्ज केले जातात. तर तुमच्याकडे किती रुपयांना हे मंगळसूत्र गाठवलं जातं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.